नमस्कार. काही माणसं अशी असतात की ते ना स्वतःची डेस्टिनी, स्वतःचं नशीब स्वतः लिहित असतात. त्यांच्यामध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते, प्रचंड काम करायची तयारी असते आणि त्यातूनच ते काहीतरी भव्य दिव्य स्वप्न बघतात आणि हे भव्य दिव्य स्वप्न साकारण्यासाठी जे काही करायची गरज लागेल हे सगळं ते करत असतात. आज माझ्याबरोबर आहे एक तरुण तडफदार मराठी उद्योजक महेश गायकवाड. महेशजी, द नितीन बोरसे शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. थँक्यू सर. नमस्कार. हा माणूस आत्ता तुम्हाला जेवढा शांत वाटतोय तेवढा शांत तो नाही आहे आणि तो तेवढा शांत नाहीये, म्हणून यांनी आपल्या आयुष्यात खूप भव्य दिव्य काहीतरी केलेलं आहे. अक्षरशः म्हणजे पेपर टाकण्यापासून 7वी-8वीत असताना पेपर टाकण्यापासून यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली असं म्हणूया. आणि आज पेस्ट मास्टर्स ही मुंबई, ठाणे आणि MMR क्षेत्रामध्ये पेस्ट कंट्रोल या व्यवसायामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करणारी त्यांची कंपनी आहे आणि या माध्यमातून जवळपास 40 जणांना ते रोजगार देत आहेत. महेशजी, मला सांगा की काय हा जो प्रवास आहे आज मागे वळून बघताना कसं वाटतंय? ते पहिल्यांदा तुम्ही पेपर टाकायचे तर काय सांगाल? सुरुवात करतो म्हणजे लहानपणाचं, म्हणजे आता मागे बघताना जेव्हा लहानपणी जसं तुम्ही उल्लेख केला की पेपर, तो एक माझा म्हणजे एक जिव्हाळ्याचा विषय आहे की म्हणजे माझी परिस्थिती घरची फार चांगली नव्हती. तर त्याच्यामुळे असं जाणवलं होतं की आपल्याला कुटुंबाला काहीतरी मदत करणं फार गरजेचं आहे. मग त्यावेळी लहान असताना मग काय करू शकतो, तर मग मला ती संधी मिळाली की मी पेपर टाकायला लागलो. सकाळी उठायचं लवकर, पेपर घ्यायचे आणि मग दारोदारी जाऊन ते पेपर टाकायचे. मला असं आठवतं की मग घरी परत आल्याच्या नंतर पूर्ण घामाघूम झालेलं असायचो. मग तेव्हा मग आई पाणी द्यायची आणि मग आई तिच्या पदराने माझा चेहरा पुसायची घामायला. तर तो क्षण जो आजही मला आठवतो की आणि फार जिव्हाळ्याचा आहे की आईचा तो पदर आणि ते प्रेम आणि मी केलेली मेहनत तिला दिसत होती. तर तसं ही परिस्थिती होती. पण जेव्हा ते छोटासा पगार जरी आला आणि तिच्या हातात ते पैसे ठेवले की काहीतरी आपण चांगलं केलं असं तेव्हा वाटायचं, जेव्हा मी लहान होतो. आणि मग तेव्हापासून अशी जिद्द होती की कुटुंबासाठी काहीतरी करायचं, चांगलं करायचं, पुढे अजून परिस्थिती कशी बदलता येईल आपल्या मार्गाने, तर ते मी विचार करत होतो. तर ती एक सुरुवात होती फक्त. पण नंतर मग त्याच्यामध्ये मग माझं शिक्षण पूर्ण झालं. मग तसं मी ग्रॅज्युएशन पण केलं. ग्रॅज्युएशन केल्यानंतर मग ह्या काळात जसा जसा मोठा होतो तो तसं मग जसं तो आपण क्रिकेट मी चांगला खेळायचो, चांगलं बॅटिंग करायचो. तर मग आमची जी टीम होती विक्रोलियन्स म्हणून फार मोठी टीम होती. मग आमची टुर्नामेंट्स खेळायचो, त्याच्यात मला संधी मिळाली आणि मग मी छान बॅटिंग करायचो. मग त्याच्यातून पण आम्हाला पैसे मिळायचे. ते टुर्नामेंट्स मोठ्या मोठ्या असायच्या. पैसे मिळायचे म्हणजे एक्झॅक्टली काय व्हायचं? पैसे म्हणजे ह्या टुर्नामेंट जे असायच्या तर त्याचे जे फर्स्ट प्राइज किंवा सेकंड प्राइज असायचं, मग याच्यात आम्ही चांगलं खेळायचो. मग ते मॅच जिंकल्यानंतर जे पैसे यायचे तर त्याचं मग असं असायचं की ते डिस्ट्रीब्युशन व्हायच्या प्लेयर्स मध्ये. तर ते पैसे आम्ही आणि मग फ्रायडे, सॅटर्डे, संडे, कधी नाईट टुर्नामेंट असं सगळं आम्ही खेळायचो आमची टीम. आणि मग त्याच्यातून चांगले पैसे मिळायचे आम्हाला. म्हणजे ऍक्च्युली आता जे आहे ना की असं आहे की त्यावेळेस क्रिकेट जरी ते खेळायचे ना तरी त्या क्रिकेटमधनं मिळणाऱ्या पैशांसाठी ते क्रिकेट बऱ्याचदा खेळलं जायचं का? बरोबर बरोबर. हो. आणि त्याचा मोबदला पैशातून आला ते एकदम वेगळंच असायचं. कधी कधी बेस्ट बॅट्समॅनचं प्राइज मिळायचं, मग ते अजून चांगलं वाटायचं. ट्रॉफीज भरपूर आल्या होत्या घरात. आणि त्या एक म्हणजे खेळ म्हणजे फार आवडीचा होता क्रिकेट. आणि तेव्हा मी असं होतं की म्हणजे माझी बॅटिंग करताना तेव्हा रिव्हर्स शॉट एक असायचा, तर ते उलटा शॉट रिव्हर्स 6 मारायचं, ते माझी खासियत होती. आणि खूप माझे असे चाहते होते असं म्हणता येईल. तेव्हा तुम्ही क्रिकेट भारी खेळायचे. आज तुम्ही बिझनेस मध्ये ज्यावेळेस आलेला आहात त्यावेळेस क्रिकेटचा बिझनेस मध्ये कशा पद्धतीने फायदा होतो? क्रिकेट आणि बिझनेस, क्रिकेट जेव्हा आपण खेळतो तेव्हा एक ती कॉम्पिटिशन किंवा शर्यतच असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला चांगला परफॉर्मन्स करावा लागतो आणि तुमची प्रॅक्टिस लागते. आणि नक्कीच तसाच जो बिझनेस मध्ये आहे, तर बिझनेस मध्ये पण एक कॉम्पिटिटिव्ह जग आहे. भरपूर सारे पेस्ट कंट्रोल कंपनी आहेत. मग आपण बेस्ट काय देऊ शकतो आपल्या कस्टमर्सला, तर त्याच्याबद्दल विचार करून आणि ती जिद्द पण होती की जिंकायचंय, तर ह्या शर्यतीतून आपण जिंकायचंय. पेस्ट कंट्रोल का हे नवीन कन्सेप्ट नाही, फार जुना आहे. पण त्याच्यात आता आपण उतरल्यानंतर कसं आपण याला आपण चॅलेंजिंग घेऊ शकतो आणि ह्या जे शर्यतीत आपण कुठेतरी चांगलं स्थान मिळू शकतो हे नेहमी बघत आलेलो आहे. त्याचा आणि याचा असा फायदा झालेला आहे, म्हणजे जिद्द आणि डेडिकेशन दिलेलं आहे प्रचंड. एक्झॅक्टली. मला सांगा, तुमची जी
पेस्ट कंट्रोलची जी कंपनी आहे त्याविषयी माहिती दे जरा. माझी पेस्ट कंट्रोलची जी कंपनी आहे, आमची पेस्ट कंट्रोल कंपनी हे म्हणजे जेव्हा आम्ही पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीत मी सुरू केलं काम करायला, नंतर मग एक सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून मी पहिलं काम केलं. एक मोठी कंपनी होती, त्याच्यात मला सेल्स एक्झिक्युटिव्ह जॉब मिळाला. तर ते करताना तसंच जिद्द होती की फार पुढे जायचं, नवीन लागलो होतो, पण म्हणलं की अजून आपल्याला फार मोठी पोझिशन इथे आपण गेलं पाहिजे. आणि त्याचं ध्येय एकच होतं की चांगलं लाईफ पुढे झालं पाहिजे, लाईफ सुधारलं पाहिजे. तर त्या दृष्टीने मग मेहनत केली, कधी सुट्ट्या घेतल्या नाही. आणि मग तेव्हा खूप टार्गेट असायचे, परफॉर्मन्स ओरिएंटेड कंपनी असायची, पण म्हटलं हार नाही मानायची, मेहनत खूप करायची. तशी मी मेहनत करत गेलो. आणि माझे जे कलिग्स होते त्यांनी पण मला साथ दिली, माझे जे बॉसेस होते त्यांची पण मला साथ चांगली मिळाली. आणि नंतर मग असं करता करता की मला फार लवकर प्रमोशन्स मिळत गेले. एक्झिक्युटिव्ह वरून मग मला सेल्स मॅनेजर, मग असिस्टंट ब्रांच मॅनेजर, मग ब्रांच मॅनेजर, अशा त्या ज्या प्रमोशन आहेत ते पटापट मिळत गेल्या. म्हणजे आमच्या कंपनी असेल की 9 वर्षात मी असं असेल की मला ती डिव्हिजनल मॅनेजरची पोझिशन मिळाली. जेव्हा माझ्या अंडर ज्या ब्रांचेस होत्या त्याच्यामध्ये जे माझे ब्रांच मॅनेजर त्यांनी 20-20 वर्ष काम केलेलं होतं, पण ते मला रिपोर्टिंग करत होते. पण ते पण एकदम चांगल्या प्रमाणे पॉझिटिव्हली घेऊन असा तो प्रवास आम्ही पूर्ण केला. पेस्ट कंट्रोलमध्ये मग खूप काम केलं आणि प्रगती झाली त्यामुळे. एक्झॅक्टली असं म्हटलं जातं की विनर्स डझंट डू एनिथिंग डिफरंट, दे डू एव्हरीथिंग डिफरंटली. म्हणजे विजेते हे काही वेगळं करत नाहीत, पण ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. तुम्ही ज्यावेळेस हे सगळे प्रमोशन्स घेत होते किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळत होता, यश मिळत होतं, पटापट पटापट एक एक पायरी वर चढत होते, असं काय वेगळं करत होते, असे काय करत होतात की त्याच्यामुळे तुम्ही इतरांपेक्षा उजवे ठरत होतात, इतरांपेक्षा वेगळे ठरत होतात, इतरांपेक्षा भारी ठरत होतात? जेव्हा मी ह्या कंपनीत लागलो तेव्हा माझे पण सिनियर्स वगैरे होते. तर एक कंपनीचा मी लहेजा बघितला काम करण्याचा, म्हणजे जे सेल्सवाले असतील किंवा, तर आपण काय वेगळं करू शकतो. ह्याच रुटीन मध्ये गेलो तर आपण इथेच पोहोचणार आहोत. तर मग काही सेल्सवाले असायचे ते फक्त सकाळच्या हाफमध्ये काम करायचे, पण मी काय करायचो, फर्स्ट हाफलाही काम करायचो, सेकंड हाफलाही काम करायचो. टार्गेट एक्स असेल पण त्याचं डबल टार्गेट अचीव्ह करण्याचा प्रयत्न माझा नेहमी असायचा. आणि त्याच पोटतिडकीने मी कस्टमरशी पण बोलायचो. आणि त्याच पोटतिडकीने कस्टमर म्हणजे बोलल्यानंतर कस्टमरचा माझ्यावर विश्वास असायचा. मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आम्ही फायनल केलेले. आणि मग तो काय झाला की टार्गेट अचीव्ह करत गेलो. म्हणजे जिथे नॉर्मल टार्गेट समजा महिन्याला 4-3 लाख रुपये असेल तर ते आम्ही 5 लाख अचीव्ह करत गेलो. त्याच्यामुळे एक वेगळं छाप पडली माझी आणि एक इंटरेस्ट पण यायला लागला. आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण होतं की ते करताना म्हणजे तुम्ही जर का टार्गेट अचीव्ह केलं तुम्हाला इन्सेंटिव्ह पण होता, कंपनीत मोटिवेशन होतं ते. मग हा इन्सेंटिव्ह आपण अचीव्ह करायचाच. तर ह्या दृष्टीने पण असं कोणताही महिना माझा असा फेल गेला नाही की माझं टार्गेट झालं नाही, असं झालं नाही. जिद्दीने काम करत राहिलो. आणि मग दुसऱ्यांपेक्षा काय वेगळं, तर म्हणजे मग आपण काय चांगलं बोलू शकतो, अजून काय टेक्निकल नॉलेजवर बोलवू शकतो. आणि कस्टमर कसं त्याला म्हणजे एक प्रोडक्ट आपण विकायला चाललोय, समजा एक सर्व्हिस आम्ही जेव्हा द्यायला चाललोय, कोणता तरी प्रॉब्लेम आहे, पण त्याला अजून जोडीला अजून 2 सर्व्हिसेस मला देता येईल, मग त्याचं जे तिकीट साईज ती मोठी होईल, असं मी करत असायचो जेव्हा त्यावेळेला. आणि त्याचा नक्कीच मला फायदा झाला आणि टार्गेट माझे अचीव्ह झाले. हे जे सेल्फ मोटिवेशन होतं, हे स्वतःला मोटिवेटेड ठेवण्यासाठी काही करावं लागतं का, काही करत होतात का तुम्ही? स्वतःला मोटिवेट करण्याचं काही करत नव्हतं, एक तो स्वभावच होता. आणि नेहमी थोडंसं अग्रेसिव्ह असणं, लिडरशिप करणं, चांगलं करणं आणि पाठीवर थाप घेण्याची आवड नेहमी असायची की आपल्याला लोकांनी उत्साहाने काहीतरी अप्रिशिएट केलं पाहिजे, असं एक होतं. आणि मग त्याच्यामध्ये काय बेस्ट करू शकतो, काय बेस्ट, तर ते एक नेक्स्ट लेवलचं नेहमी काम करायचं माझी इच्छा असायची. आणि मग ते मी करत राहिलो होतो माझ्या आयुष्यात तेव्हा. राईट. कसं असतं ना की आपण कुठेतरी काम करत असतो, नोकरी करत असतो, त्यावेळेस तो एक ब्रँड आपल्या पाठीशी असतो, बरोबर आहे? त्या ब्रँडचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या पाठीशी असतं. तो ब्रँड ॲडव्हर्टायझिंग करत असतो, त्याचं स्वतःचं मार्केटिंग करत असतो, त्याची स्वतःची एक सेल्स फोर्स असते, ऑफिस असतं, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार असतं. पण ज्यावेळेस आपण हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, हा सगळा कम्फर्ट झोन सोडून आपला बिझनेस करायचा विचार करतो, त्यावेळेस ते अतिशय चॅलेंजिंग असतं. रोज नवीन अडचणी असतात, रोज नवीन आव्हानं डोळ्यासमोर असतात, वेगवेगळ्या प्रकारची असतात ती.
हा कम्फर्ट झोन जो होता, कारण नॅचरल तुम्ही मोठ्या पदावर गेला होता, कंपनी सुद्धा मोठी आहे, ती पगार सुद्धा चांगला असणार. हो हो. तर ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं, तर त्यावेळेस स्वतःला तुम्ही कशा पद्धतीने तयार केलं? कारण म्हणजे कम्फर्ट झोन काढणं हाच खूप मोठा प्रॉब्लेम असतो. तुम्ही कशा पद्धतीने केलं? हे करताना म्हणजे तुम्ही बोलला हे चॅलेंजिंग आणि खूप मानसिक तुमची तयारी असणं फार महत्वाचं. पण झालं काय ह्या गोष्टीमध्ये, मी त्या पेस्ट कंट्रोल कंपनीत काम करत होतो. ती एक युके बेस्ड कंपनीने टेक ओव्हर केली आणि मग तेव्हा कुठेतरी असं मला वाटलं की आपण एक स्वतःची इंडियन कंपनी सुरू करावी. तेव्हा माझ्या तो पहिल्यांदा मनात तो विचार आला आणि हा विचार आला आणि मग तेव्हा मी माझ्या वाईफशी देखील बोललो याविषयी. तर मग ती म्हटली की मग तिने तेव्हा मला सपोर्ट केला. ती म्हटलं की तू करू शकतोस, एक चान्स नक्की घ्यायचा आणि म्हणजे मला विश्वास आहे की तू नक्कीच सक्सेस होशील. परंतु जर का सक्सेस नाही झालो, काही अडचण आली आपल्याला, ती म्हणली मीही नोकरी करेल, तूही नोकरी करेल, आपली लाईफ चांगली चालेल. तर मग ती एक मला की सपोर्ट मिळाला की, कारण का जेव्हा तुम्ही व्यवसायात उतरता तेव्हा फक्त व्यवसाय म्हणजे पैशाचा आणि त्याचा प्रश्न नसतो, तो एका कुटुंबाच्या म्हणजे सर्व्हायव्हलचा पण प्रश्न असतो. बरोबर. मग तेव्हा जेव्हा तिचं मला सपोर्ट मिळाला, तर मग मी म्हटलं की आपण हे नक्कीच सुरू करावे. मग माझा एक मित्र होता, माझा सहकारी होता दीपक जाधव, त्याला घेऊन मग आम्ही दोघांनी ही पेस्ट कंट्रोल कंपनी सुरू केली. आम्ही अक्षरशः एका छोट्या, जसे तुम्ही मला भरपूर चॅलेंजेस असतातच, तर मग सुरुवातीपासून नाव काय ठेवायचं, नाव ठेवायला आम्ही जवळजवळ 50 नावं वेगवेगळी काढली. त्याच्यानंतर मग तिचं मग नाव ठरलं पेस्ट मास्टर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड. मग आम्ही एक छोटंसं ऑफिस घेतलं, त्याचं रजिस्ट्रेशन घेतलं पहिलं ऑफिस. आम्ही पहिलं सुरुवात ही बोरिवली पासून केली. एक छोटंसं 10 बाय 10च ऑफिस होतं आणि आम्ही जेव्हा सुरुवात केली आमच्याकडे एक टेक्निशियन होता. एका टेक्निशियनला घेऊन आमचा हा प्रवास सुरू झाला. मग नाव ठरलं, मग नंतर मग आम्ही काय करायला लागलो की आम्ही मग कस्टमर्सकडे जायला लागलो. की मग जायला लागलो, फक्त आमचं एक होतं की ह्या क्षेत्रामध्ये आम्हाला 20 वर्षाचा अनुभव होता. म्हणजे त्या अनुभवाचं म्हणजे त्या कंपनीत होता, आधी कंपनीचा अनुभव होता. म्हणजे कस्टमरला कसं आपण टार्गेट करायचं, कस्टमरला कसं काय लागतं, एक्झॅक्टली त्याच्या नीड्स काय आहेत आणि त्याच्यामुळे काय आपल्याला त्यांना बेस्ट द्यायचंय की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील पेस्ट कंट्रोल रिलेटेड, ते आम्हाला चांगलं माहित होतं. स्ट्रॅटेजी माहित होतं, टीम कशी बिल्ड करायची हे आम्हाला माहित होतं. पण सुरुवात एकदम छोट्याशा करावे लागते, तर एका टेक्निशियनला घेऊन आम्ही सुरुवात केली त्या ऑफिसमध्ये. मग आम्ही सुरुवातीला आम्हीच कस्टमरकडे जायचो, आम्हीच त्यांच्याशी बोलायचो. म्हणजे याला पण आताच्या मॅनेजमेंटच्या लँग्वेजमध्ये कोल्ड कॉल म्हणतात. तर मग त्या सोसायटीमध्ये जाणं किंवा त्या रेस्टॉरंटमध्ये जाणं, त्यांच्याशी बोलणं, मग त्याचे बोलणं झाल्याच्या नंतर त्यांना ते प्रेझेंटेशन देणं, मग त्यांचं कोटेशन बनवणं आणि मग त्यांना परत मग त्यांच्यापाशी निगोशिएशन करणं आणि मग त्यांना ते कॉन्ट्रॅक्ट मिळवणं. कधी चालू केली कंपनी तुम्ही? कंपनी ही 2019 मध्ये चालू. 2019 आत्ताच चालू केली. हो. एक्झॅक्टली. मला सांगा की आज म्हणजे आता तुमच्या माहितीसाठी सांगतो की आज याची जी व्याप्ती आहे, ही व्याप्ती जवळपास 500 पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना ते आज सर्व्हिसेस देत आहेत. 200 पेक्षा जास्त कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायट्या ज्या आहेत त्यांच्यासाठी ते काम करतायत. अनेक शाळा, हॉस्पिटल्ससाठी ते काम करतायत आणि तब्बल 40 ते 50 लोकांची फोर्स आज त्यांच्याबरोबर आहे. तो जो एक टेक्निशियन घेऊन तुम्ही काम सुरू केलं होतं आणि आज ज्यावेळेस 1 तारखेला किंवा कुठल्या तरी तारखेला तुम्ही एवढ्या 40-50 लोकांना पगार देता, त्यावेळेस काय वाटतं? नाही, हा सगळ्यात अभिमानाचा विषय आहे. म्हणजे जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वाटलं नव्हतं एवढं मोठं होईल. पण खरंच माझे जे कस्टमर्स आहे, लोकांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला. दीपकवर, माझ्या पार्टनर, त्याच्यावर पण विश्वास टाकला आणि एक टेक्निशियनचे मग 10 टेक्निशियन झाले. जेव्हा 10 टेक्निशियन झाले, मग आम्ही म्हटलं की अजून याला एक चांगलं स्वरूप द्यावं लागणार. मग आम्ही काय केलं की आमची बॅक एंड टीम तयार केली, मग मार्केटिंग टीम तयार केली, ऑपरेशन टीम तयार केली. मग हा पूर्ण सेटअप तयार झाला. मग असे बघता बघता जे एक माणसापासून सुरुवात केली होती ते आज आम्ही मग 40 लोकांपर्यंत पोहोचलो. म्हणजे आमच्या आता जवळजवळ 4 ऑफिसेस आहेत. माझं कॉर्पोरेट ऑफिस बोरिवली इथे आहे, आणि ते छोटं ऑफिस होतं, पण हे आम्ही आता फार मोठं ऑफिस घेतलं. मग कॉर्पोरेट ऑफिस आहे आणि आमच्या 3 ब्रांचेस आहेत. मग एक बोरिवलीला ब्रांच आहे, एक कांदिवलीला ब्रांच आहे आणि एक ठाण्याला ब्रांच. अशा 3 ब्रांचेस मधून आम्ही हे 40 लोक ऑपरेट करतो. अक्रॉस मुंबई, ठाणे आम्ही सर्व्हिस करतो आणि सोसायटीज म्हणा आणि रेस्टॉरंट म्हणा, आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. आमची युनिक म्हणजे पेस्ट कंट्रोल तर खूप जण करतात, पण थोडं युनिक लेवलनी आमचं टेक्निकल नॉलेज असल्यामुळे आम्ही ती सर्व्हिस केली. रॅटचे प्रॉब्लेम असतील, आम्ही सोसायटीमध्ये एकदम सॉल्व्ह केले. रेस्टॉरंटमध्ये प्रचंड कॉक्रोच आणि रॅटचे प्रॉब्लेम असतात, पण ते आम्ही एकदम
वेगळ्या युनिक पद्धतीने सॉल्व्ह केले. त्याच्यामुळे आमचं काय झालं, आम्ही माउथ पब्लिसिटी फक्त झाली. म्हणजे बऱ्याचदा ना असं पेस्ट कंट्रोलमध्ये एक झुरळं, त्याच्यानंतर रॅट्स, तुम्ही तुम्ही कुठल्या म्हणजे इंटरेस्टिंग आहे हा विषय ऍक्च्युली. हा. ज्यावेळेस आमचे हे मित्र म्हणून बोलत असतात ना, त्यावेळेस तो विषय एकदमच इंटरेस्टिंग आहे. त्याविषयी सांगा ना, म्हणजे हे हाऊ डू यू ते झुरळांना कशा पद्धतीने त्याच्या पॉइंट पर्यंत पोहोचणं खूप इम्पॉर्टंट असतं. ती वाळवी असते, किती भयंकर प्रॉब्लेम असतो तो. प्रचंड. त्याविषयी जरा सांगा ना, काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करता, हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे आता जेव्हा लेमॅन जेव्हा पेस्ट कंट्रोल बघतो, त्याला नॉर्मली पेस्ट कंट्रोल म्हणजे किटाणू मारायचे. ऍज अ प्रोफेशनल पेस्ट कंट्रोल कंपनी म्हणतात, आम्ही जेव्हा पेस्ट कडे बघतो तर नक्कीच त्याच्यामध्ये डिफरंट लेवलचे पेस्ट आहेत. म्हणजे हाऊस होल्ड पेस्ट आपण ज्याला म्हणतो, जेव्हा कॉक्रोचेस झाले, ऍंड्स झाल्या, मग तुमचं वाळवी झाली, ओके, नंतर रॅट झाले, नंतर मग बेडबग्स झाले. लोकांना तो बेडबग्स म्हणजे ढेकूण म्हणतो, तो प्रॉब्लेम झाला. तशी वेगवेगळ्या पद्धतीचे जेव्हा आपण आता कॉक्रोच म्हणतो, आता आपण रेसिडेन्शियल एक इंडिव्हिज्युअल फ्लॅट घेऊया, त्याच्यामध्ये मेजरली काय असतं, आजकाल सगळीकडे मॉड्युलर किचन असतात. मॉड्युलर किचन जेव्हा तो कार्पेंटर बनवतो, खूप सारे गॅप्स त्याच्यामध्ये राहतात. मग काय होतं की कॉक्रोचेस त्याच्यामध्ये हाईड होतात. आपण काही ग्रॉसरी वगैरे घेऊन गेलो तर आता पेस्ट कंट्रोल एवढं डेव्हलप झालेलं आहे. पूर्वी काय असायचं की पेस्ट कंट्रोल म्हटलं की येऊन स्प्रे करणं असायचं आणि मग एक दिवस तुम्हाला बाहेर जावं लागायचं. पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम मध्ये पेस्ट कंट्रोलनी पण फार प्रगती केली. मग आता ही जेल ट्रीटमेंट आलेली आहे. जेल ट्रीटमेंट म्हणजे काय, तुम्हाला एक चमचा देखील हलवायचा नाही किचन मध्ये. आणि इट्स टोटली ऑर्डर. म्हणजे काय ब्युटी आहे की तुम्हाला एक तर काही त्याच्यामधून काहीच तुम्हाला बाजूला करायचं नाही, एक चमचा देखील हलवायचा नाही. हे जे जेल आहे प्रत्येक ड्रॉअर मध्ये, प्रत्येक कोपऱ्यात लावलं जातं. नंतर मग घराचं डायनिंग असेल, सगळी ठिकाणी ती जेल, ते पिन टॉप साईडचं जेल असतं. ते काय करतं की म्हणजे ते कॉक्रोचला अट्रॅक्ट करतं. ते फूड अट्रॅक्टर आहे कॉक्रोच, आणि त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड आहे त्याच्यामध्ये. मग ते जे खाणार तो काय करणार, तो कॉक्रोच त्यांच्या नेस्ट मध्ये जाणार, दुसऱ्या कॉक्रोचला पण कंटॅमिनेट करणार. असं. आणि कॉक्रोच मध्ये म्हणजे आता ते डेव्हलप, म्हणजे आपण अजून खोलवर जाता, एक मेलेला कॉक्रोचला जिवंत कॉक्रोच खातो, तो पण त्या पॉयझनशी कनेक्ट होतो आणि तो पण मरतो. म्हणजे ही जी सिस्टम काढली त्याच्यामुळे काय झालं की एकदम हॅसल फ्री झालं. तुम्हाला वास नाही येत आहे. म्हणजे जेव्हा आपण बघतो हे पेस्ट कंट्रोल करताना काय असतं की अस्थमॅटिक पेशंट, प्रेग्नेंट वुमन, चाइल्ड, पेट कॅन बी सीट वाईल दिस पेस्ट कंट्रोल इज हॅपनिंग. म्हणजे तुम्हाला एकदम निश्चिंत तुम्ही टीव्ही बघा किंवा तुम्ही जेवण करत असाल, पेस्ट कंट्रोलचा टेक्निशियन येतो, तो छान प्रकारे काम करतो आणि तो निघून जातो. असं ते आहे. रॅटसाठी पण आमचं तसं आहे. रॅटसाठी पण आम्ही ते रोडंटिसाइड डेव्हलप केलेलं आहे. मग त्याच्यामुळे रॅट्स कसे अट्रॅक्ट होतात, कुठे त्यांचं असतात. आता रॅट म्हटलं की एक माणसाला वाटतं की रॅट म्हणजे रॅट, उंदीर आहे. पण उंदरामध्ये पण 4 प्रकार असतात वेगवेगळे. ओके, म्हणजे आपण ज्याला घूस म्हणतो तो एक असतो, दुसरा एक नॉर्वे रॅट असतो, तो आपल्या ड्रेनेज मध्ये वगैरे असतो. मग हाऊस माऊस झालं, रूफ रॅट झालं. तर मग असे प्रकारचे आहेत. मग यांना कुठे टॅकल करायचं, म्हणजे आम्ही हा अभ्यास केलेला आहे की यांचं काय आहे, याची बायोलॉजी काय आहे, हे कुठे आहेत, काय राहतात, कसे राहतात, काय खातात आणि कधी. आता हे सगळे रॅट म्हणजे हे सगळे निशाचर आहेत, नॉक्चर आहेत. जास्तीत जास्त कीटाणू नॉक्चरनर म्हणजे निशाचर आहेत. डे टाइमला ते आराम ऍक्टिव्ह नसतात, पण रात्री ते फार ऍक्टिव्ह. म्हणून आपण बघतो ना की रात्री 2 वाजता वगैरे आपण पाणी प्यायला कधी किचन, तर आपल्याला कॉक्रोच दिसतात, दिवसा दिसत नाही. रॅट पण बघा दिवसा फार दिसत नाही, पण रात्रीचं प्रचंड त्याचा गोंधळ. तर ह्या प्रकारे आहे. बेडबग्सचं तसं आहे, म्हणजे आपण ढेकून म्हणतो. बेडबग्सचा आमचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की आम्ही जे चॅलेंजिंग, म्हणजे लोक फार त्रासलेले असतात ढेकणाच्या याने, जो ढेकूनचा त्रास असतो लोकांना, पण आमच्याकडे केमिकल्स एवढे चांगले आहेत. गव्हर्नमेंट अप्रूव्ड केमिकल वापरतो आणि चांगले महागातले केमिकल वापरतो. बायर अगदी एनवी म्हणून झाली, त्याचे आम्ही केमिकल वापरतो. तर मग त्याने काय होतं की रिझल्ट ओरिएंटेड आहे. आमचं आत्ताचं 8 वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की ढेकणांचा ज्यांना प्रॉब्लेम आहे, आम्ही 2 सर्व्हिसमध्ये प्रॉब्लेम त्याचा सॉल्व्ह केला. आणि पीपल आर व्हेरी मच हॅपी विथ शांत झोप. आणि ते झोपेशी रिलेटेड, लाईक ह्युमन पॅरासाइट, ते आपलं रक्त पितात. असं तुम्ही डासांविषयी सुद्धा खूप इंटरेस्टिंग बोलतो, जरा सांगा ना कशाबद्दल. डास तर बघा, आता हा वर्ल्ड ओव्हर प्रॉब्लेम आहे डासांचा. आता डासांमध्ये पण वेगवेगळे प्रकार नक्कीच आहेत, पण आम्ही जे आता सध्या डासांचे, आता आमच्या सोसायटीचे प्रचंड कॉन्ट्रॅक्ट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही काय करतो, स्प्रे करतो, फॉगिंग करतो. आता डास डिफरंट लेवलचे डास आहे. आता कसं आहे की आता आपण बघतोय की सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू आहे. कन्स्ट्रक्शन चालू असलेलं काय म्हणजे त्याचं वॉटर, स्टॅग्नंट वॉटर म्हणतो की पाणी साठतं, तर त्याच्यामुळे ते डासांची निर्मिती फार होते, म्हणजे त्याचे ब्रीडिंग प्लेसेस होतात. तर मग काय होतं की याच्यामध्ये आपण काय करतो, जे डस्क आवर आहे, म्हणजे संध्याकाळची वेळ आहे, तर त्याला आपण तिथे फॉगिंगनी हे करतो. नंतर मग त्याच्याबद्दल आपण स्प्रे ट्रीटमेंट करतो.
आणि आता प्रचंड जसं मी म्हटलं की खूप साऱ्या डेव्हलपमेंट झालेत, चांगले चांगले केमिकल्स आलेत. तर हे केमिकल्स पण फार चांगल्या प्रकारे त्यांचा रेसिड्युअल इफेक्ट फार छान आहे आणि केमिकल ऑर्डरलेस आहे, म्हणजे आपण वापरू शकतो रेसिडेन्शियल याच्यामध्ये. मग त्याला आम्ही वापरल्यानंतर आमच्या आता बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्ट फ्रिक्वेन्सी असते, 15 दिवसाला ट्रीटमेंट असते, आठवड्याला असते. असं करत आम्ही जवळजवळ 70 ते 80% प्रॉब्लेम लोकांचा कमी केलेला क्या आहे बात आहे. मच्छरांचा. अनेक लोकांना सुखाची झोप तुम्ही देता म्हणजे. तर ना म्हणजे हे हा खूप सायंटिफिक विषय आहे ऍक्च्युली. म्हणजे पेस्ट कंट्रोलचा तो एक्झिक्युटिव्ह आपल्याकडे येतो, तो फक्त लावून जातो, पण याच्या पाठीमागे खूप मोठी थॉट प्रोसेस असते. आणि जर तुम्हाला सुद्धा या संदर्भात काही अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवर महेशजींचा नंबर दिलेला आहे, त्यांच्याशी त्यांच्या कंपनीशी तुम्ही डायरेक्टली संपर्क साधू शकता आणि तुम्हाला याचा निश्चितपणे सर्व्हिसेस सुद्धा ते देतील. परत एकदा मी उद्योजक महेश कडे येतो आहे. माझ्या मते तुम्ही एका नामवंत क्लासेसमध्ये पहिले नोकरीला लागला होतात, बरोबर आहे? हो हो. तिथे काय करायचे तुम्ही? ऍक्च्युली म्हणजे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, पण कामाची तर गरजच होती. तर मग मग मी चाटे क्लासेस, चाटे कोचिंग क्लासेस, एकदम नावाजलेले क्लासेस होते हे. त्याच्यामध्ये मला अकाउंटंटचा जॉब मिळाला, संधी मिळाली काम करायची. पण झालं असं की मी तिथे 2 महिनेच काम केलं अकाउंटंट म्हणून. पण म्हणजे अकाउंटंट पासून तो माझ्या आयुष्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट ठरला की म्हणजे मला अचानक संधी आली की चाटे कोचिंग क्लासेस जे आहेत त्यांची एक सिस्टर कंपनी होती देवयानी मूवीज म्हणून. बिंदास त्यांचा एक चित्र, बिंदास एक चित्र होता. आणि मग मला काय झालं की माझे जे फायनान्स हेडनी मला ती संधी दिली की माझी ट्रान्सफर त्या देवयानी मूवीज मध्ये केली ॲज अ प्रोडक्शन मॅनेजर. तर म्हणजे जिथे मी सकाळी येऊन अकाउंटंटचं काम करायचं, अचानक मी काय करायला लागलो की सेटवर जायला लागलो. चिमणी पाखरं म्हणून एक पिक्चर होता, तो त्याचं शूटिंग चालू होतं, महेश कोठारे यांचा होता. तर मग मी शूटिंगला जायला लागलो आणि मग शूटिंगला गेल्यानंतर मग सगळे दिग्गज कलाकारांशी ओळख झाली. म्हणजे महेश कोठारे ते डायरेक्शन करत होते, पद्मिनी कोल्हापुरी स्टारकास्ट होते, सचिन खेडेकर होते, रमेश देव होते, अशा सगळ्यांशी माझी तिथे रोज मग सेटवर जावं लागायचं, ओळख झाली. आणि माझा स्वभाव आणि माझं जी म्हटलं मेहनत खूप करायची, तर तिथे ती मेहनत पाहून, माझा स्वभाव पाहून महेश कोठारे यांना माझा स्वभाव फार आवडायचा. मग ते एकदम म्हणजे सगळ्यांना महेश मला फार आवडतो असं असायचं त्यांचं. मग त्याच्यावर आणि माझे एकदम संबंध चांगले जुळले. आणि मग आम्ही तो पिक्चर रिलीज केला. तो पिक्चर प्रचंड चालला देवयानी मूवीजचा. मग नंतर महेश कोठारी स्वतःचा एक बॅनर खाली एक पिक्चर काढत होते, पछाडलेला पिक्चर होता, पछाडलेला. तर मग त्यांनी म्हटलं की महेश मला प्रोडक्शन मॅनेजर म्हणून पाहिजे. मग त्याच्यात पण त्यांनी मला संधी दिली. मग त्याच्या स्टारकास्ट भरत जाधव होत्या, श्रेयस तळपदे होत्या आणि आपले लिजंड लक्ष्मीकांत बेर्डे सर होते. ह्या सगळ्यांशी मग माझे संबंध चांगले एकदम. आणि आम्ही फार शूटिंग म्हणजे फार एन्जॉय असतं, म्हणजे ती लाईफ फार छान असते एकदम. सगळ्यांशी आमचं जमलं चांगलं ना. तुमच्याशी बोलताना असं वाटतंय ना की म्हणतात ना की लाथ मारेन तिथे पाणी काढेल, अशा प्रकारचं आहे. कारण काही संबंध होता का आधी तुमचा याच्याशी? म्हणजे मूवीशी वगैरे काही संबंध होता का? अजिबात काहीच नव्हता. आणि मग अचानक त्याच्यात तुम्ही पडलात आणि तिथे पण सक्सेसफुल झालात. म्हणजे महेश कोठारे प्रचंड प्रोफेशनल माणूस आहे, म्हणजे नो नॉनसेन्स वाला माणूस आहे. म्हणजे काही वेळेस मी त्यांना भेटलेलो आहे, माहिती मला. सो मला सांगा की ही जी वृत्ती आहे, लाथ मारेन तिथे पाणी काढेन, ही जी विजिगीषू वृत्ती आहे, ही कशी काय डेव्हलप झाली? क्रिकेटमुळे असेल, मित्रांमुळे असेल. पण माझा स्वभाव पहिल्यापासून असं, माझे भांडणं फार कमी लोकांशी झाले. आणि म्हणजे जिथे जाईल, म्हणजे जसं मी म्हटलं की सुरुवातीला मित्र असतील, मित्रांचे पण चांगलं जुळलेलं असायचं. नंतर ऑफिस कलीग, त्यांच्याशी पण वेगळं असतं. आणि नंतर मग माझे बॉसेस लोक होते, त्यांच्याशी पण चांगलं. आता जेव्हा फिल्म इंडस्ट्रीमध्ये सेटवर आम्ही असायचो, तर सेटवर कसं की स्टार म्हणजे लिडिंग ऍक्टर पासून स्पॉट बॉय पर्यंत सगळ्यांशी आमचा संबंध असायचा. पण त्यांच्याशी पण एकदम मन मिळवाप्रमाणे राहणं. आणि एक माणूस आहे, माणसाला माणसासारखं ट्रीट करणं आणि छान बोलणं आणि मदतीसाठी नेहमीच असणं, रिस्पेक्ट देणं, हा माझा पहिल्यापासून स्वभाव होता. त्यामुळे कुठेतरी जुळत गेले सगळ्यांची स्वभावाशी. आणि मग मला सगळ्यांकडून चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे त्याच्यामुळे मला अवॉइड करण्यात आलं नाही माझ्या लाईफमध्ये. त्याच्यामुळेच बहुतेक केतकी देवधरच्या केतकी गायकवाड झाल्या. आता एक माझ्या आयुष्यातला फार मोठा टर्निंग पॉइंट आहे. मग काय झालं की चाटे क्लासेसमध्ये जेव्हा मी होतो, तेव्हा माझी ओळख केतकी देवधर शी झाली. ते अकाउंट्स मध्ये काम करत होते. तर त्यांच्याशी माझी मैत्री झाली. मग ते मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. पण तेवढं सोपं नव्हतं. प्रेमातून परत लग्नाच्या याच्यात पडायचं म्हणजे फार, म्हणजे तो काळ म्हणजे
तो संघर्षाचा होता. पण नक्कीच तर तिने माझी फार साथ दिली. तर बिझनेस मध्ये सुद्धा तुमच्या बरोबर आहेत ना? बिझनेस मध्ये पण ते अकाउंटचं काम बघतात माझ्या, त्याची मदत आहेच आहे. तर मग तेव्हा असं झालं की तू एक चांगला माणूस नक्कीच आहेस, आणि म्हणजे तिने माझी साथ कधीच सोडली नाही. म्हणजे तिच्या आई बाबांना कन्व्हिन्स करताना की पण ते झाले कन्व्हिन्स. मग जेव्हा त्यांनी आम्हाला संमती दिली, मग आमचं छान लग्न झालं. आणि नंतर आता मला एक म्हणजे मुलगी आहे 19 वर्षाची, वल्लरी म्हणून. ती पण NIFT मध्ये शिकते, फॅशन डिझायनिंग करते, ती 3rd इयरला आहे. तर आता म्हणजे बघताना ते चाटे क्लासेस आणि तिथे फार थोड्या काळ होती, 4-5 महिने होती, पण त्या 4 महिन्यामध्ये ती माझी ओळख झाली आणि आमचे प्रेमसंबंध जुळले आणि लग्न झालं. आणि आता बघताना एकदम लाईफ छान चाललेली आहे. महेश, तरुणांना काय सांगशील रे, की जे उद्योगामध्ये येऊ इच्छितात, काय गुण असले पाहिजे, कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे, काय सांगशील? तरुणांना मी हेच सांगेल की आपण आता ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत असतील त्याच्यामध्ये एकदम तुम्ही प्रावीण्यपूर्ण काम करा. म्हणजे एकदम डेडिकेशननी काम करून त्याच्यामध्ये तुम्ही मास्टर झालेच पाहिजे. जेव्हा तुम्हाला वाटेल की हे सगळं मला एकदम चांगलं येतंय, तेव्हाच तुम्ही कुठेतरी स्वतःच्या याला पण तुम्हाला एक कॉन्फिडन्स असतो की आपण स्वतः केलं तरी हे छान करू शकतो. तो एक आहे. आजकालचे तरुण थोडं डेडिकेशन कमी पडत असेल, पण त्या डेडिकेशननी काम केलं पाहिजे. आणि खूप सारे आता ऑपॉर्च्युनिटी आहे. पहिल्यासारखं जग नाही, AI बेस्ड जग झालेलं आहे. तर फार फार संधी आहेत. आणि उद्योग करणं, उद्योजक होणं हे फार महत्वाचं आहे. तुमची जर का आयुष्य तुम्हाला बदलायचं असेल, म्हणजे आपण नोकरी करतो, नोकरी कसं असतं की तुम्हाला एक ठराविक असतो, पगार येतो, त्या पगारात तुम्ही तुमचं सर्व संसार करत असता. पण जेव्हा तुम्ही बिझनेस करता, तेव्हा ती जी उंच भरारी मारता येते. आणि तुमची जे बघितलेले स्वप्न आहेत तुम्ही, की मी हे करेल, ते करेल, किंवा खूप चांगलं तुमचं आयुष्य टर्न तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या तुमच्या याच्यामध्ये ना, मला तुम्ही खूप कन्सिस्टंट वाटता आहात. प्रत्येक म्हणजे व्हॉट एव्हर यू हॅव डिड, डेडिकेशन, कन्सिस्टन्सी, ऑनेस्टी, कन्सिस्टन्सीचं सगळ्या बिझनेसमध्ये काय महत्व आहे? तर कन्सिस्टन्सी तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुमची पाहिजे. आणि ते तुम्हाला बरोबर, ते कन्सिस्टन्सी तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार. तुम्हाला जे आउटपुट पाहिजे ते मिळणार. पण तुझ्या डोळ्यातनं मला आत्ता पण असं खूप काही काय दिसतंय, म्हणजे असं खूप सारी स्वप्न दिसत आहेत, की असं अतिशय म्हणतात ना, की एक प्रचंड ऊर्जेने भरलेल्या उद्योजकासमोर बसल्याचा अनुभव मला आत्ता येतो आहे. महेशची पुढची स्वप्न काय? स्वप्न आता बघा, हा बिझनेस जेव्हा मी सुरू केला, एकदम छोट्या प्रमाणात केला, एक टेक्निशियन करून आता आम्ही 40 पर्यंत पोहोचलेलो आहे. तर म्हणजे आता बघताना मी असं बिझनेसकडे बघतो की जास्तीत जास्त कस्टमर पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपण जे सर्व्हिस करतो ते खरंच लोक नावाजतायत. लोक म्हणजे आमचे असे कस्टमर आहेत की ज्यांनी आम्हाला एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं, आज जवळजवळ 4-5-6 वर्ष झाले ते कंटिन्यू रिन्यू करतायत. म्हणजे त्यांना आमचं काम आवडतंय. तर माझा हा प्रयत्न आहे की आज समजा 500 सोसायटीज आहेत, 200 रेस्टॉरंट आहेत, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचावं. आणि मग याचा म्हणजे पेस्ट कंट्रोल जे आम्ही चांगलं काम करतोय, आणि त्याचा फायदा लोकांना, आणि हे जे पेस्ट कंट्रोल आहे हे कम्प्लीट तुमच्या हेल्थच्या रिलेटेड आहे. करेक्ट. हेल्थशी संबंध आहे. तर आपल्यामुळे जर का लोकांच्या हेल्थला फायदा होईल, ते अजून जोमाने करण्याची माझी इच्छा आहे. आणि जेव्हा आता आपण बघतो की म्हणजे तो एक अभिमानाचा क्षण आहे की जसे की आपण आता मी स्वतः पूर्वी काम करत होतो, म्हणजे मी पेपर टाकले असतील, किंवा मी चाटे क्लासेसमध्ये काम केलं असेल, देवयानी मूव्हीजमध्ये काम केलं, पेस्ट कंट्रोल इंडस्ट्रीत काम केलं, तर तेव्हा मी पगार घेत होतो. पण आज अभिमान असं वाटतो की जेव्हा 40 जणांना मी पगार देतो, आणि तो एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि ही 40 जे आले 1 वरून 40 पर्यंत पोहोचलोय, त्याचे 50 हो, 60 हो, 100 लोकांची मला टीम बनवायची असं माझं स्वप्न आहे. आणि खूप साऱ्या बिल्डिंगला आम्हाला चांगली सर्व्हिस द्यायची आहे. कोणाला क्रेडिट देता तुम्ही ह्या सगळ्याला? परमेश्वराला तर देतोच आपण नेहमी, पण त्या व्यतिरिक्त आणखी कोणाला क्रेडिट देतो? क्रेडिट देताना असं होईल की म्हणजे लहानपणापासून आई बाबांचे संस्कार तर चांगलेच झाले. म्हणजे कधी कुणाची भांडण नाही, आणि चुकीचं काय करायचं, चांगलंच करायचं हे पहिल्यापासून शिकवलेलं होतं. आणि म्हणजे मी लकी समजेल की टप्प्याटप्प्याला मला ज्यांच्याशी माझे संबंध आले, जसं की महेश कोठारेंशी आले, किंवा म्हणजे माझी वाईफ जी आहे केतकीशी माझं झालं.
तर आणि म्हणजे सासरी म्हणा किंवा सासरची माणसं म्हणा, तर सगळ्या टप्प्याटप्प्यावर मला नितीन खूप बोरसे. नितीन बोरसे सर. तर म्हणजे सुरुवात अशी झाली की आई वडील चांगले बरोबर. भेटलेच, पण नंतर मित्रमंडळी म्हणा किंवा ते ऑफिसचे कलिग पण चांगले मिळाले. हं. जेव्हा लग्न झालं सासरचे लोक पण चांगले मिळाले, म्हणजे त्यांनी पण मला support आता केला. लाडका जाऊ असं मी ऐकतो असं म्हणून लाडका जावई झालो असेल. तर मग ते पण चांगलं मिळालं असं. ते सगळ्या मध्ये आता क्रेडिट द्यायचं म्हणजे की प्रत्येक वेळी कोण ना कोण चांगले माणसं मिळाले, त्यांची साथ मिळाली आणि मला वरती जाताना त्यांचा सपोर्ट मिळाला असं मी नक्कीच म्हणेन. निश्चितपणे. तर महेश सरांशी आपण आणखी खूप काही बोलू शकतो, कारण खूप भारी प्रवास आहे या माणसाचा. म्हणजे अशा ठिकाणी काही संबंध नव्हता. ही वॉज नेव्हर फिल्म मॅन, पण देवयानी मूव्हीजमध्ये गेला तिथे स्वतःचं नाव केलं, क्रिकेटमध्ये गेला तिथे स्वतःचं नाव केलं. ज्या कंपनीमध्ये पेस्ट कंट्रोलच्या कंपनीमध्ये काम केलं तिथे जबरदस्त ग्रोथ मिळवली, आणि ज्यावेळेस स्वतःचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेस देखील त्याच डेडिकेशननी, त्याच प्रचंड इच्छाशक्तीने काम केलं, आणि आज व्यवसाय एका उंचीवर गेलेला आहे. महेशजी, तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सर.